तो माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू अवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर कारखेले AB. वी हॅव लर्न ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन कसे बनतात, त्यांची ऑर्डर आणि डिग्री हे आपण डिस्कस केलं. आज आपल्याला पाहायचं की तयार कसं करायचं. दोन गोष्टी असतात चॅप्टर मध्ये फक्त. हा आजचा पार्ट तयार करणे आणि उद्याचा पार्ट सॉल्व्ह करणे. सो दोनच प्रकार. एक तर हे डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचं आणि तयार झालेलं सॉल्व्ह करायचं. तर त्यापैकी पहिला पार्ट आहे बेटा फॉर्मेशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. तयार कसं करायचं. रिमूव्ह आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स इन द डिफरन्शियल इक्वेशन बाय, एक फॉर्म्युला दिला बेटा तुला. फॉर्म्युला म्हणजे डिफरन्शिएटिंग नंबर ऑफ द टाइम्स इज इक्वल नंबर ऑफ कॉन्स्टंट्स. म्हणजे एक कॉन्स्टंट असेल समजा इन डिफरन्शियल इक्वेशन, एक कॉन्स्टंट असेल तर त्याचा अर्थ काय बेटा, डिफरन्शिएट वन्स. दोन कॉन्स्टंट असतील त्याचा अर्थ काय झाला बच्चा, डिफरन्शिएट ट्वाइस. संपलं. आपल्या सिलेबस मध्ये सध्या तरी तिसरा डेरिव्हेटिव्ह नाही. सो कॉन्स्टंट एक असेल नाही तर दोन असतील. एक असेल तर एकदा डेरिव्हेटिव्ह आणि दोन असेल तर दोनदा डेरिव्हेटिव्ह. दॅट्स इट. ठीक आहे ना. स्क्रीनशॉट घे. So beta, we have started the exercise 6.2 in which first question is obtain differential equation by removing the constants. Obvious आहे, constants remove करावे लागतात. Constants ला ठेवायचं नाहीये आणि dx dy हे आले पाहिजे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह तर घ्यायचा. जेवढे कॉन्स्टंट तेवढे डेरिव्हेटिव्ह. व्हेरी इझी. बेटा याच्यामध्ये किती कॉन्स्टंट आहे, व्हेरिएबल फक्त दोनच असतात तुमचे, एक्स आणि वाय. बाकीचे व्हेरिएबल कॉन्स्टंट. सो ए हा एकच कॉन्स्टंट, इथं एकच कॉन्स्टंट आहे म्हणजे एकच डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला. सो अच्छा डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. एकदाच. एक्स क्यूबचा 3x², वाय क्यूबचा 3y² इज इक्वल टू 4. ए दोघं पण कॉन्स्टंट आहे. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. गेटिंग. बघा जे दिलेले इक्वेशन असतं ते आहे 1. तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढल्यावर एक भेटतं 2. आता दोघांना सोडवा, विषय संपला. कॉन्स्टंट गेला पाहिजे, गेलेला नाहीये. मग काम करूया बेटा, 4a ची व्हॅल्यू उचलून इथं वरती टाकूया ना आपण. येस ऑर नो. पुट 2 in 1. 2 ला उचलून 1 मध्ये टाकू. सो देअरफॉर x³ प्लस y³ इज इक्वल टू 4a च्या जागी हे टाकून आपण एक्सप्रेशन 3x² प्लस 3y² इंटू x. गेला ना कॉन्स्टंट. आता फक्त सिम्प्लिफाय कर अँड यू आर डन. 3x² इंटू x विल बी x³ प्लस 3xy² असेल तुम्ही या टर्मला, आहे की नाही. आता इथं कोण आहे बेटा, x³ प्लस y³. यस ऑर नो. x³ प्लस y³. बर. मग आता मला सांग, हा ह्या टर्म्स तिकडे पलीकडे जर का गेल्या तर 3x³ मधून x³ जाईल. काय राहील रे, 2x³. बर का. हा प्लस y³ पलीकडे गेला तर मायनस होईल. इथं ऑलरेडी ही टर्म आहे इक्वल टू 0. डन. घ्या स्क्रीनशॉट. आहे की नाही सोपा टॉपिक. सो बेटा आता इथे काय करणार आपण, x² प्लस by² इज 1. हाऊ मेनी कॉन्स्टंट्स आर देअर, 2. मग किती डेरिव्हेटिव्ह घ्यावे लागतील मला, 2. फक्त a आणि b गेले पाहिजे बस. मग ते जाण्यासाठी माझ्याकडे सगळ्यात अगोदर असतं बाळा हे पहिलं इक्वेशन त्याने दिलेलं, त्याला आपण बोललो 1. मग चला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर हे बघ, ए कॉन्स्टंट आहे, x² चा डेरिव्हेटिव्ह बेटा 2x प्लस बी कॉन्स्टंट आहे, y² चा डेरिव्हेटिव्ह 2y इंटू dy बाय dx. अरे कंपोजिट, y² चा 2y इंटू dy बाय dx. आणि पुढे बेटा ते एकाचा डेरिव्हेटिव्ह काय झाला रे, 0. डन. बर. मग आता काय करूया आपण, याला 2ax व्यवस्थित लिहू ना, प्लस 2by dy बाय dx इक्वल टू 0. काय होईल बेटा, 2 कॉमन निघून कट होऊन जाईल ना. ओके सर. मग आता व्हॉट आर टार्गेट इज, की बेटा नीट लक्ष दे माझ्याकडे, ए आणि बी तर गेले पाहिजे. ते जाण्यासाठी आपल्याकडे हत्यार काय काय, आपल्याकडे आपल्या गोष्टी आहेत ना. हे एक इक्वेशन आहे, हे एक इक्वेशन आहे, दोनच इक्वेशन्स. अच्छा अच्छा अच्छा. आय हॅव टू डिफरन्शिएट अगेन. व्हेरी सॉरी बेटा, आय हॅव टू डिफरन्शिएट अगेन ना. तो 2 कॉन्स्टंट्स आता एकच डेरिव्हेटिव्ह झाला. सो मी ह्या इक्वेशनला काय म्हणू, मी म्हणतो इक्वेशन नंबर लेट अस से बेटा सेकंड.
ठीक आहे ना. चलो बाळा परत एकदा डिफरन्शिएट करू आपण, कारण की दोन कॉन्स्टंट आहे. प्लीज कॉन्सन्ट्रेट. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण की दोन कॉन्स्टंट आहे ना, सो दोन डेरिव्हेटिव्ह येणार. राईट. ओके सर. मग बाळा ए गुणिले एक्स चा डेरिव्हेटिव्ह तो 1 अधिक बी, आता y इंटू डीएक्स ला युव्ही रूल, u म्हणजेच y, डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज डी स्क्वेअर y ऑन dx स्क्वेअर. राईट. प्लस v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजेच dy बाय dx इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज अगेन dy बाय dx. अरे समजते ना बेटा, हे इज इक्वल टू 0, विच मीन्स a इंटू 1 इज a प्लस, चला याला एक काम करू आपण, ही टर्म पलीकडे घेऊन जाऊ. राईट. थोडा वेळ वाचवणार आहोत. मायनस बी, राईट, इंटू ब्रॅकेट वाय इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स चा स्क्वेअर होईल ना. ब्रॅकेट हा चेंज. अरे मी काय केलं राव, ही प्लस वाली टर्म पलीकडे मायनस केली ना, आतमध्ये काय केलं, वाय डी हे असंच लिहिलं, डी वाय बाय डी, डी वाय बाय डी, डी वाय बाय डी ब्रॅकेटचा स्क्वेअर. सर का केलं असं, तर बाळा मी याला उचलून इथं टाकून देतो ना, म्हणजे काय होईल, माझं काम फिनिश्ड. अरे यस ऑर नो बच्चा, पुट दिस व्हॅल्यू इन द सेकंड. ए आणि बी गेले पाहिजे बेटा देवाघरी, त्यांना मोक्ष भेटला पाहिजे. त्यांना मोक्ष भेटण्यासाठी मला हे करावं लागणार आहे. याला उचलून इथं टाकतो, यांच्यातच खेळायचं आपल्याला. तर बाळा उचलून इथं टाकलं एला, सो बच्चा आय विल गेट बघ ना, याची जागी टाक मायनस बी इंटू ब्रॅकेट, हे बघा ब्रॅकेट वाय प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे बघ ए च्या जागी सगळं टाकलं, राईट, मायनस बी इंटू दिस गुणिले एक्स आहे बेटा, अरे सोर नो, हा, प्लस बी डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 0 प्लस बी, गेटिंग ही टर्म ऍज इट इज. बाळा बी कॉमन निघून कॅन्सल आउट होऊन जाईल का नाही, डिवाइड थ्रोड बाय बी, संपला बीचा विषय. व्हॉट आर यू ऑब्झर्विंग, गेले नाही आणि बी देवा घरी, संपला विषय त्यांचा. सो बेटा आता ब्रॅकेट्स मोकळे कर. सो या दोन्ही टर्म्स निगेटिव्ह होतील, येस ऑर नो. सो मायनस वाय डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस हा एक्स फक्त इथे लिहितो एक्स, अरे रिअरेंज करतोय राव, घाबरू नको, प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 0. हवं तर तू थ्रोट मल्टिप्लाय बाय मायनस साइन करू शकतो. सर करून द्या, काही अडचण नाही. वाय डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वाय डी वाय बाय डी एक्स इज 0. अँड यस वी आर फिनिश्ड. तर बेटा दिस इज मोस्ट कॉमन सम. हे बरेच एक्झाम मध्ये आलेले आले, म्हणजे काय आपण पाठ नाही करायचं. मला दिसतंय ए आणि बी टू कॉन्स्टंट्स आर देअर, सो आय हॅव टू डिफरन्शिएट 2 टाइम्स. ओके ना बेटा. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो बच्चा त्या y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx इज इक्वल टू a इज कॉन्स्टंट टर्म, येस ऑर नो. कॉस चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, अरे आठवते ना बेटा, हा म्हणून मी इंटू लिहिलं, मायनस साइन लॉग एक्स इंटू लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय रे बच्चा, 1 अपॉन एक्स. चला प्लस बी तर कॉन्स्टंट टर्म आहे बेटा, येस ऑर नो. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस कंसात कोण आहे, लॉग एक्स कंपोजिट, सो लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स. गेटिंग बेटा, दोन्हीलाही भागिले एक्स आहे का नाही, अरे येस ऑर नो. चल एक काम करतो यासाठी मी तो 1 बाय एक्स कॉमन घेतो, राईट. मग कंसात काय राहील, मायनस ए, हा ब्रॅकेट टाकू आपण, साइन ऑफ लॉग एक्स प्लस बी
कॉस ऑफ लॉग एक्स. हे जे त्यांनी दिलेलं इक्वेशन आहे याला आपण 1 म्हणू. येस ऑर नो बेटा? अच्छा, याला 2 नाही म्हणत मी. भागिलेचा एक्स गुणिले, प्लीज सवय करून घे, भागिलेचा एक्स कॉमन निघाल उजवीकडं, त्याला कायम डावीकडे घ्यायचं, सवय लावून घे ही. ओके, अदरवाइज कॉम्प्लिकेशन विल गेट क्रिएटेड. हा एक्स अलीकडे आला बेटा, तर एक्स डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू, ही टर्म इथे राहील मायनस ए टाइम्स साइन ऑफ लॉग एक्स प्लस बी कॉस ऑफ लॉग एक्स. क्लियर है ना बेटा? चलो, दिस इज युअर सेकंड स्टेप किंवा सेकंड इक्वेशन यू कॅन से. कॉन्स्टंट्स 2 आहेत पण डेरिव्हेटिव्ह तर एकच झाला, तो भागिले एक सालीकडे घेऊन ऍडजस्टमेंट केली. आता स्टेप नंबर 2, डिफरेंशिएट अगेन. सो बच्चा, आई एम राइटिंग अगेन डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि मग तुला माहिती आहे यू विरुल, हा यू आणि हा व्ही. येस ऑर नो बेटा? सो यू म्हणजेच एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही, डीवाय बाय डीएक्स चा डेरिव्हेटिव्ह काय, डी स्क्वेअर वाय अपॉन डीएक्स स्क्वेअर प्लस व्ही म्हणजेच डीवाय बाय डीएक्स गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ यू एक्स चा 1 विच इज इक्वल टू, इथं मायनस ए कॉन्स्टंट आहे ना बेटा, येस ऑर नो, इनटू साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ लॉग एक्स इनटू लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स अधिक बी तर कॉन्स्टंट टर्म आहे ना बेटा, कॉस चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन लॉग एक्स, येस ऑर नो बेटा, मायनस साइन लॉग एक्स आणि गुणिले लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स. पुन्हा एकदा मी काय शिकवलं बेटा तुला, हा जो भागिलेच एक्स आहे कॉमन निघल आणि याला डायरेक्ट आता मी इथं मल्टिप्लाय करतो. सर नाही झेपणार, सर नाही झेपणार, घाबरू नको, मी एक्स बाजून वाढवते बघ. पुन्हा एकदा 1 अपॉन एक्स साठी मी कॉमन घेतो. आतमध्ये मायनस ए कॉस ऑफ लॉग एक्स राहील का नाही बेटा? येस सर. अच्छा, एक काम करूया ना, मायनस 1 बाय एक्स कॉमन घेऊ का, तर मला इथं बघ ना, ए कॉस ऑफ लॉग एक्स बी साइन ऑफ लॉग अशी टर्म येणार आहे. सो मायनस साइन कॉमन घेतलं बेटा मी, मायनस 1 बाय एक्स, तर ही पॉझिटिव्ह टर्म झाली ए कॉस ऑफ लॉग एक्स, ही पण पॉझिटिव्ह टर्म होईल प्लस बी साइन ऑफ लॉग एक्स. टार्गेट का आलं मी काय केलं ते. चलो स्क्रीनशॉट घे बघा. आता बघ इथपर्यंत आपण आलोय, राईट. चला आता तो जो भागिलेचा एक्स आहे बरं का, त्याला मी इथं या दोन्ही टर्म्सला गुणिले करतो, आहे की नाही, आणि ह्या ब्रॅकेटला फ्रॉम 1 वाय नाव देतो, राईट. सो एक्स ने याला गुणशील तर हे काय होईल, एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस इथे बघ एक्स डी वाय बाय डी एक्स. आता इकडे एक्स इकडे आलेला आहे, सो -1 इंटू ब्रॅकेट वाय. बेटा कुठून आलं रे हे, फ्रॉम 1, बघ ना जे दिलेलं आहे ते 1 आहे. सो बेटा नेक्स्ट स्टेप विल बी, त्याला अलीकडे घे, एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी वाय बाय डी एक्स -1 इंटू मायनस वाय अलीकडे आल्यावर प्लस वाय इक्वल टू 0. फिनिश्ड. दिस इज युअर डिफरेंशियल इक्वेशन. चलो बेटा वी हैव फोर्थ वन, वाय स्क्वेअर इज एक्स प्लस सी ब्रॅकेटचा क्यूब. किती कॉन्स्टंट आहे अगोदर बघ, एकच आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह किती घेणार, एकच, आणि त्यातच आपल्याला तो सी रिमूव्ह करायचा आहे जो एक कॉन्स्टंट आहे. एकच डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय, एकदाच खेळ करायचा आहे, एकदाच त्याला उडवायचंय. सोबतच्या जे दिलंय त्याला मी सगळ्यात अगोदर 1 बोलतो. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करतो बच्चा मी, डिफरेंशिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो बच्चा वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y, वायचा डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू एक्स प्लस सी ब्रॅकेटचा क्यूब कंपोजिट आहे ना बेटा, सो 3 इंटू एक्स प्लस सी ब्रॅकेटची पॉवर, अरे यस और नो, 3 मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस सी. अरे घाबरू नको राव, एक स्टेप वाढवतो मी, अरे यस और नो, स्टेप बाय स्टेप. चलो इज इक्वल टू, अरे कंपोजिट है ना, सो 3 इंटू एक्स प्लस सी चा स्क्वेअर गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1, सी चा 0, बघ ना सुट्टा सुट्टा, सी तर कॉन्स्टंट आहे ना, कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0. अच्छा, सो बच्चा ही टर्म फक्त एवढी झाली कोणती, 3 इंटू एक्स प्लस सी ब्रॅकेटचा स्क्वेअर. डावीकडे काय रे बेटा, 2y
dy बाय dx. अच्छा, मग आता काय करता येईल बाळा, हे इक्वेशन 1 आणि याला आपण 2 म्हणूया. बस मला यातल्यात सी उडवायचं आहे. काय करायचं बच्चा, सी उडवायचा. मग काम करूया आपण, याला मी 2 म्हणतो बेटा. ओके, अच्छा. मग आता काय करता येईल, एक्स प्लस सीचा क्यूब आहे, एक्स प्लस सीचा स्क्वेअर आहे. कमीत कमी मी 1/2 केलं. 1/2 तर काय होईल, 2 टर्म तर कॅन्सल होतील. सो बच्चा इक्वेशन नंबर फर्स्ट डिवाइड बाय इक्वेशन नंबर सेकंड करू. सो फर्स्ट ची डावी साइड आहे वाय स्क्वेअर है की नाही, सेकंड ची डावी साइड आहे 2y डिवाइड बाय dx. येस और नो बेटा, इज इक्वल टू, चला फर्स्ट ची उजवी साइड एक्स प्लस सी ब्रॅकेटचा क्यूब, ओके, भागिले सेकंड ची उजवी साइड आहे 3 इंटू एक्स प्लस सी ब्रॅकेटचा स्क्वेअर. समजलंय ना बेटा, मी 1/2. हे बघ माझं टार्गेट काय आहे की तो सी गेला पाहिजे. तो आता असं तर काही जाणार, असा मोकळा थोडाच की त्याची व्हॅल्यू उचलून टाकू शकतो आपण. सो मला काय दिसलं की आपण हा केला तर होईल काय बाळा, एक्स प्लस सी ब्रॅकेटचा स्क्वेअर अख्खीच्या अख्खी टर्म जाईल आणि इथं क्यूब कॅन्सल होईल आणि फक्त एक्स प्लस सी राहील. इथला वाय कॅन्सल होईल, वाय स्क्वेअर पैकी वाय राहील. सो बच्चा आफ्टर सिम्प्लिफिकेशन कॅन आय से 3 इंटू वाय इज इक्वल टू 2 डिवाइड बाय dx ला इथं पलीकडं गुणिले घेऊन जायचं. क्या किया जाए बाल मित्रों, नाही सर नाही, एकदम मी जसं तसं लिहितो, टेन्शन नको घेऊ. बघ वाय भागिले 2 डिवाइड बाय dx, टार्गेट सी गेला पाहिजे बरं का, इज इक्वल टू एक्स प्लस सी अपॉन 3. इथपर्यंत आलो आपण बरं का. बाळा मला सांग, मला इथं काय करता येईल माहिती का, इथं आय कॅन डू वन थिंग, तिथून तो सी मोकळा करायचा मला. मग एक काम करतो मी, हा 3 इथं गुणिले करतो. सो बच्चा 3y अपॉन 2 डिवाइड बाय dx. बाळा लक्ष दे मी काय करतोय ते, भागिलेच 3 गुणिले केला फक्त मी. मला सी मोकळा करायचा आहे. सी ची एक व्हॅल्यू उचलून मी 1 किंवा 2 मध्ये टाकू शकतो, माझं प्रकरण सॉल्व्ह होईल. सो बच्चा फ्रॉम हियर व्हॅल्यू ऑफ सी विल बी 3y अपॉन 2 टाइम्स डिवाइड बाय dx आणि जो प्लस एक्स आहे ना, प्लस एक्स बरं का, तर तो इकडे गेल्यावर मायनस झाला. बस आय हॅव गॉट व्हॅल्यू ऑफ सी. आता मी याला उचलून, मला कुठं सोपं, तुला जिथं वाटेल तिथं टाक बेटा. तू एक तर 1 मध्ये टाक, नाही तर 2 मध्ये. 2 मध्ये जरा राडा मोठा आहे. क्या किया जाए गुरुजी, आपण 1 मध्ये टाकू. सो पुट इन 1. तोपर्यंत थोडं सिम्प्लिफाय करून याला आपण, विच इज इक्वल टू 3y वजा 2 डिवाइड बाय dx, एक्स लागून. सो 2x डिवाइड बाय dx आणि सगळं डिवाइडेड बाय 2 डिवाइड बाय dx. ऍग्री. सो ही जी व्हॅल्यू आहे ना सी ची, 14. बघा आता सोयीस्कर कोणता आहे मला, मेरे ख्याल से बाल मित्रों इथं ब्रॅकेटचा क्यूब करावं लागेल, त्यापेक्षा सोपं आपल्याला 2 आहे. अरे येस और नो, सोपं कोण आहे आपल्यासाठी, सेकंड. स्क्रीनशॉट घे, सेकंड जरा बरं आहे. इज दॅट ओके ना बेटा. चलो मग आता हे आपलं सेकंड आहे. ओके, या सी ला उचलू आणि इथं टाकून देऊ. सो देअरफॉर 2y dy by dx equal to 3 into this bracket x plus value of the c is 3y minus 2x upon 2 dy by dx x plus, हा this is the value of c आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे पुसू का आता, राईट. सो काय केलं आपण, फक्त 3 इंटू एक्स प्लस, ती जी सी ची व्हॅल्यू आहे ती टाकून दिली आणि ब्रॅकेटचा काय केला बेटा, स्क्वेअर केला. बरं आता काय करूया बेटा आपण, लेट्स सिम्प्लिफाय दिस. इज इक्वल टू, आतमध्ये क्रॉस मल्टिप्लाय करू आपण एकदा. सो 2 डिवाइड एक्स इंटू एक्स विल बिकम 2x डिवाय बाय dx. चला प्लस हे दोघं असेच राहतील ना, 3y मायनस 2x डिवाइड बाय dx अपॉन 2 डिवाइड बाय dx आणि ब्रॅकेटचा काय रे बेटा, स्क्वेअर. सो इफ यू ऑब्झर्व
plus and minus same terms will get cancelled out, which is equal to 3 into, आता बघ ना, ही गेली 3y चा स्क्वेअर किती होईल रे, 9y स्क्वेअर भागिले 2चा स्क्वेअर 4 आणि dy बाय dx चा डी स्क्वेअर बाय dx लिहू नको रे बाबा, dy बाय dx ब्रॅकेटचा स्क्वेअर ह्या टर्मचा स्क्वेअर होईल, राईट. आता झालं तुमचं काम. इथे कोण आहे बेटा, 2y dy बाय dx. अरे सॉर नो, चला ह्या टर्मला अलीकडे घे. सो 4 दुने 8 y आणि dy बाय dx चा क्यूब होईल ना, कारण इथे 1 आहे खाली 2 आहे बेटा, येस और नो. आणि उजवीकडची टर्म अलीकडे घे ना, 9 त्रिक 27 y स्क्वेअर. सो बच्चा -27 y स्क्वेअर इज इक्वल टू 0. दिस इज युअर रिक्वायर्ड डिफरेंशियल इक्वेशन. बेटा फिफ्थ वन इज y इज इक्वल टू a e ची पॉवर 5x प्लस b e ची पॉवर -5x. मे बी इथे 3 इक्वेशन्स कन्सिस्टंट भेटू शकतात आपल्याला, तसंही सोडवता येतं. जर लक्ष ठेवायचं, नॉर्मली जमतं तसंही जमतं, जे सोपं वाटेल आपल्याला करूया आपण. बघूया आता. बघ, 2 कॉन्स्टंट आहेत तर 2 डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतील. पैकी पहिला घेतो बाळा मी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केला तर बच्चा y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू a इज द कॉन्स्टंट टर्म बेटा, येस और नो, इनटू e ची पॉवर 5x चा डेरिव्हेटिव्ह e ची पॉवर 5x गुणिले 5x चा डेरिव्हेटिव्ह 5x चा डेरिव्हेटिव्ह 5 x चा 1, अरे येस और नो, अधिक b इनटू e ची पॉवर -5x चा डेरिव्हेटिव्ह -5x इनटू -5x चा -5, कारण x असतो 1. याला थोडं व्यवस्थित असं लिहिलं तर कॅन आय से 5 कॉमन घेऊया. अच्छा, याला असं लिहू आपण 5 a e ची पॉवर 5x प्लस इंटू मायनस मायनस -5 b e ची पॉवर -5x. बाळा जे दिलेलं इक्वेशन आहे ते 1 लिहू आपण, ठीक आहे ना. चलो मग आता याला काय म्हणूया 2, नाही का, कारण आपला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह झालेला आहे. आता अगेन डिफरन्शिएट करा. सो बच्चा अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, ठीक आहे. सो बच्चा हा जो dy बाय dx आहे त्याला काय लिहू, डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू, आधी बघ ना 5a कॉन्स्टंट आहे ना बेटा, 5a कॉन्स्टंट आहे, गुणिले e ची पॉवर 5x चा डेरिव्हेटिव्ह पुन्हा e ची पॉवर 5x गुणिले 5x चा डेरिव्हेटिव्ह 5. आता -5b कॉन्स्टंट गुणिले e ची पॉवर -5x चा डेरिव्हेटिव्ह e ची पॉवर -5x गुणिले -5x चा -5. गेटिंग ना बेटा, विच इज इक्वल टू 5 गुणिले 5 25a e ची पॉवर 5x मायनस मायनस होईल प्लस 5 गुणिले 5 25 b e ची पॉवर -5x. 25 कॉमन निघतोय की नाही बाळा, येस सर. सो 25 आणि आतमध्ये a इंटू e ची पॉवर 5x प्लस b इंटू e ची पॉवर -5x. जर नीट पाहिलं तर वरती ही टर्म y आहे ना बेटा, झालं तुमचं काम, येस और नो. सो डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 25 आणि दिस आन्सर इज y. Finished. You are done with your formed your differential equation. Beta, sixth question we have, y minus a bracket the square is 4 times x minus b. How many constants are there? 2. So how many derivatives will we need? 2. So एक पहिला डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण, differentiate with respect to x. Okay. So beta, y minus a bracket square composite function is so 2 times y minus a ची पॉवर 2 minus 1 गुणिले बेटा d by dx of y minus a is equal to 4. तो कॉन्स्टंट टर्म है ना बेटा, अरे yes or no, into d by dx का डायरेक्ट करू. अच्छा, एक स्टेप वाढू आपण, d by dx of बेटा कळतंय ना, स्टेप बाय स्टेप. सो 2 टाइम्स y मायनस a च्या डोक्यावर 2 तुम्ही गेले, काही लिहायची गरज नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ y will be dy by dx, yes or no बेटा, वजा डेरिव्हेटिव्ह ऑफ a
विल बी 0. चला एक कॉन्स्टंट तर सुखी झाला, पण इथं आहेच आहे. ठीक आहे, डोंट वरी. सो विच इज इक्वल टू 4 टाइम्स बेटा डेरिवेटिव्ह ऑफ x इज 1 आणि b इज 0. थोडस सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहूया याला. सो 2 टाइम्स y minus a dy by dx is equal to 4 into 1 is 4. बाळा जे दिलेलं आहे ते इक्वेशन 1, जे इथपर्यंत काढलंय, अच्छा बे एक बे बे दुने 4. सो दिस इज माय इक्वेशन नंबर 2. आता काय करू बाळा, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण दोन कॉन्स्टंट होते ना ए अँड बी. अरे बेटा एस नो. सो अगेन differentiate with respect to x. So बच्चा this term will be u and this term will be v. u into v rule apply करा. So u म्हणजेच y minus a derivative of dy by dx is d square y by dx square plus v म्हणजेच dy by dx. Derivative of this y चा dy by dx वजा a चा 0. बेटा आर यू अंडरस्टँडिंग? which is equal to पुढे 2 आहे तो एकटा आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. बच्चा हॅव यू अंडरस्टूड दिस? आता y मायनस a इंटू डी स्क्वेअर बाय dx स्क्वेअर. ओके, तर बाळा अधिक dy बाय dx ब्रॅकेटचा स्क्वेअर अधिक dy बाय dx आणि हा ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू 0. सो मी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतला, इथपर्यंत पोहोचलो. सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतला, इथपर्यंत पोहोचलो. याच्या पुढे तर काही सिम्प्लिफाय होत नाही. कॉन्स्टंट रिमूव्ह झाले का? नाही सर. यू आर ऑब्झर्विंग दॅट कॉन्स्टंट इज स्टिल प्रेझेंट. मग क्या किया जाए सर? बेटा वी कॅन डू वन थिंग, की जो y मायनस ए उचलून सेकंड मधून y मायनस ए ला उचलू शकतो ना मी, 2 भागिले dy बाय dx करू शकतो, अँड माय काम इज फिनिश्ड. सो फ्रॉम 2 मी असं म्हणू की y मायनस ए ची व्हॅल्यू 2 अपॉन dy बाय dx. फ्रॉम 2 y मायनस ए ची व्हॅल्यू 2 भागिले dy बाय dx. आता याला उचलू आणि इथं टाकू, झालं आपलं काम. पुट दिस व्हॅल्यू इन 3. सो बेटा देअरफॉर y मायनस ए ला टाका 2 भागिले dy बाय dx. अच्छा, इनटू डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर प्लस dy बाय dx ब्रैकेट स्क्वायर इक्वल टू 0. आता क्या किया जाए? dy बाय dx ह्या टर्म ने थ्रू आउट मल्टिप्लाय करू आपण. अरे ते खालचं कॅन्सल होईल ना. मल्टिप्लाय थ्रू आउट बाय dy बाय dx. dy बाय dx ने मल्टिप्लाय करशील तर dy बाय dx और खालचा dy बाय dx कॅन्सल. सो ही टर्म राहील 2, राइट. सो डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर आहे की नाही, डिवाइड करशील मल्टिप्लाय करशील तर हा कॅन्सल. अच्छा, 2 इंटू ही टर्म राहिली अधिक dy बाय dx ने गुणशील तर dy बाय dx चा इथं स्क्वेअर आहे. सो बच्चा dy बाय dx चा काय होईल रे? क्यूब इक्वल टू 0. यू आर ऑब्झर्विंग की डिफरन्शियल इक्वेशन पण आलंय आणि कॉन्स्टंट सुद्धा रिमूव्ह झाले. टेक द स्क्रीनशॉट. बेटा 7th मध्ये y इज इक्वल टू a प्लस a बाय x एकच कॉन्स्टंट आहे विच इज a. येस ऑर नो? म्हणजे एकच डेरिव्हेटिव्ह घेणार आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो बच्चा y चा डेरिव्हेटिव्ह बघ dy बाय dx, a चा डेरिव्हेटिव्ह 0 अधिक a तर कॉन्स्टंट टर्म आहे ना बेटा, आणि 1 बाय x चा डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन a स्क्वेअर. व्हेरी इझी. ओके सर, मग काम करूया, a ची व्हॅल्यू उचलून आपण इथून. अरे बाबा दिस इज इक्वल टू मायनस ए बाय एक्स स्क्वेअर आणि इथं कोण आहे dy बाय dx. देअरफॉर व्हॉट विल बी व्हॅल्यू ऑफ ए? निगेटिव्ह साइन इथं शिफ्ट कर आणि एक्स स्क्वेअर ला गुणले कर. सो मायनस एक्स स्क्वेअर
dy बाय dx. उचल याला आणि इथं 1 मध्ये याला 1 म्हण ना, जे दिलेलं आहे ते. सो पुट करा 1 मध्ये. सो देअरफॉर y इज इक्वल टू याच्या जागी मायनस एक्स स्क्वेअर dy बाय dx प्लस याच्या जागी मायनस एक्स स्क्वेअर dy बाय dx आणि भागिले कोण आहे रे बेटा x. हा x जाईल स्क्वेअर मधला x जाईल. सो युअर फायनल आन्सर विल बी y. ह्या दोन्ही निगेटिव्ह टर्म्स अलीकडे घ्या, विल बिकम प्लस एक्स स्क्वेअर dy बाय dx, ती पण मायनस अलीकडे घे, प्लस एक्स dy बाय dx is equal to 0. This is your formed differential equation. बेटा y is equal to c1 e ची power 2x plus c2 e ची power 5x. I am saying की हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे इतरांपेक्षा. का तर बाळा मगाशी आपण एक सम पाहिलं y is equal to a e ची power 5x plus b e ची power minus 5x. 5x was the common factor. इथं तसं नाही, इथं पॉवर बघ ना, ची 2x इथं 5x आहे, वेगळी वेगळी. येस ऑर नो बेटा? हाऊ मेनी कॉन्स्टंट्स आर देयर? 2, c1 and c2. आता दोन डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतील, पैकी पहिला डेरिव्हेटिव्ह. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे जे आहे याला आपण 1 म्हणू. डिफरन्शिएट कर बेटा, y चा डेरिव्हेटिव्ह येईल dy बाय dx इज इक्वल टू c1 तर कॉन्स्टंट आहे गुणिले e ची पॉवर 2x चा डेरिव्हेटिव्ह काय आले बेटा, e ची पॉवर 2x डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x इज 2 प्लस c2 कॉन्स्टंट आहे, e ची पॉवर 5x चा डेरिव्हेटिव्ह e ची पॉवर 5x आणि 5x चा डेरिव्हेटिव्ह 5. याला थोडं व्यवस्थित लिहू बाळा. 2 टाइम्स c1 e ची पॉवर 2x प्लस 5 c2 e ची पॉवर 5x. गेटिंग? सो बच्चा दिस वॉज दी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, मी याला म्हणतो सेकंड इक्वेशन. ऍग्री? चला आता काय करूया, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे कोण आहे, dy बाय dx. पुन्हा डिफरन्शिएट करताय तर dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह काय बघा, d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू, हे बघ ना 2c1 तर कॉन्स्टंट आहे, e ची पॉवर 2x चा डेरिव्हेटिव्ह e ची पॉवर 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 प्लस 5c2 कॉन्स्टंट आहे बेटा, e ची पॉवर 5x चा डेरिव्हेटिव्ह e ची पॉवर 5x चा डेरिव्हेटिव्ह 5. आर यू एग्री? which means बेदुने 4. सो 4c1 e ची पॉवर 2x प्लस 5 गुणिले 5 25c2 e ची पॉवर 5x. दिस इज d square y by dx square and this is the equation number 3. बेटा व्हेरी इम्पॉर्टंट शॉर्टकट ट्रिक आय विल टेल यू की हे जे फर्स्ट सेकंड आणि थर्ड आहे बाळा लक्ष दे, e ची पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह e ची पॉवर x असतो. चा बेनिफिट घेऊन कोइफिशियंट्स इफ यू सी y dy बाय dx आणि d स्क्वेअर बाय dx स्क्वेअर ह्या टर्म्स एकीकडं. चल मी तुम्हाला काय म्हणायचं ते 11वीची कन्सेप्ट सांगतो. कंसिस्टन्सी of 3 equations, consistency of 3 equations, 3 linear equations in 3 variables. Consistency of 3 linear equations in 3 variables. हा एक टॉपिक होता क्लास 11 चा, नीट लक्षात ठेवा. बाळा जर 3 इक्वेशन्स तुझ्याकडे आहेत, a1x प्लस b1y प्लस c1z इज इक्वल टू 0. दुसरं आहे a2x प्लस b2y प्लस c2z इक्वल टू 0. a3x प्लस b3y प्लस c3z इक्वल टू 0. हे 3 इक्वेशन्स तुझ्याकडे आहेत, लिनियर आहेत, म्हणजे प्रत्येकाची डिग्री बघ ना व्हेरिएबलची 1 आहे आणि 3 इक्वेशन्स 3 व्हेरिएबल्स एक्स वाय झेड. तर बच्चा दे आर कंसिस्टंट, दे आर बेटा दे आर consistent
if determinant of their coefficients is 0. ओके, हा डिटर्मिनंट 0. बघ लक्ष दे, कोणता डिटर्मिनंट बेटा? एक्स चे कोएफिशिएंट्स बघ, a1 a2 a3 वर्टिकली, a1 a2 a3, y चे b1 b2 b3 आणि z चे c1 c2 c3. स्क्रीनशॉट घे, ही कन्सेप्ट वी आर गोइंग टू अप्लाय. ओके बेटा, ही कन्सेप्ट आपल्याला वापरायची आहे. इथे तू पाहशील तर बघ लक्ष दे, टिक टिक, अच्छा टिक टिक टिक, ठीक आहे. आता इथे बघ, जसे तुमचे एक्स वाय झेड आहे ना, तर ह्या तीन टर्म्स कॉन्स्टंट म्हणून ट्रीट कर. इथं बघ, ईची पॉवर 2x, ईची पॉवर 2x, ईची पॉवर 2x, ईची पॉवर 5x, ईची पॉवर 5x, ईची पॉवर 5x. येस ऑर नो? सो हे कॉन्स्टंट्स उचलून आपण टाकू शकतो. अच्छा, हो बेटा लक्ष दे. So from my first, second and third, c1 e power 2x, c1 e power 2x, c1 e power 2x, c2 e power 2x, c2 e power 2x, c2 e power 2x, सेम. मग तू म्हणजे सर त्यांना ax plus by plus cz equal to 0 अशा फॉर्म मध्ये लिहा, काही गरज नाही बेटा. बिकॉज प्रॉपर्टी ऑफ डिटर्मिनंट इट कुड बी रिटर्न लाईक दिस. ओके, मी लिहितो कन्सिस्टन्सी ऑफ 1 2 and 3, तिघांची कन्सिस्टन्सी. ठीक आहे. सो डिटर्मिनंट आय कॅन राईट लाईक, हे बघ, हा वाय, बघा लक्ष दे, हा वाय. इथे नाही, एक स्टेप तुमच्यासाठी वाढवतोच मी, एक स्टेप वाढवतोच बेटा. कन्सिस्टन्सी ऑफ 3 इक्वेशन्स. पहिलं इक्वेशन व्यवस्थित लिहितो मी, त्याला असं लिहितो, y इज इक्वल टू 1 into c1 e power 2x plus 1 into c2 e power 5x. चला, हे माझं फर्स्ट इक्वेशन, हे माझं फर्स्ट इक्वेशन मी रीराईट करतोय बरं का. कन्सिस्टन्सी ऑफ 1 2 3 मी म्हणतोय रीराईट, मी पुन्हा लिहितोय तुला कळण्यासाठी. चल हे बघ, सेकंड, dy by dx इज इक्वल टू, हे बघ बेटा, c1 e power 2x चा कोएफिशिएंट 2 आहे, सो आय राईट 2 into प्लस 5 आहे, पुन्हाचा c2 e ची पॉवर 5x. सो अच्छा, दिस इज माय सेकंड वन. चला, थर्ड मध्ये डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर आहे. ओके, इज इक्वल टू 4 कोएफिशिएंट आहे, कुणाचा? c1 e ची पॉवर 2x चा, आणि 25 कोएफिशिएंट आहे c2 e ची पॉवर 5x चा. सो बाळा, थर्ड वन. सो इफ यू सी, ओके, आता मी तिघांची कन्सिस्टन्सी मांडू शकतो बाय डिटर्मिनंट. बघ, y dy बाय dx डी स्क्वेअर बाय dx स्क्वेअर, जसे x चे कोएफिशिएंट्स होते नाही का, हे y आणि z असं कन्सिडर कर. सो 1 2 4 1 2 4, आणि तर बघ 1 5 25 इज इक्वल टू 0. एकदा स्क्रीनशॉट घे, म्हणजे हा डावीकडचा पार्ट पुसतो. तर बाळा, आता डिटर्मिनंट सोडवा, यू आर फिनिश्ड. व्हॉट आर यू ऑब्झर्विंग बेटा? यू आर ऑब्झर्विंग की युअर कॉन्स्टंट्स हॅव बीन रिमूव्ड. आता बघ ना, डिटर्मिनंट सोडवणार आपण एक्सपांड करणार, तर त्यात कॉन्स्टंट्स नाहीये. आय होप तुम्हाला डिटर्मिनंट कसं सोडवायचं तू माहिती आहे. हे बघ ना बेटा, प्लस मायनस प्लस ने या तिघांना मल्टिप्लाय करायचं, त्यांचे मायनस लिहा. सो वाय इंटू ह्या वाय चे मायनस काय होतील बेटा? 2 गुणिले, अरे समजतंय ना, 2 गुणिले 25, 25 दुने 50 वजा 5 चोक 20. चला, मायनस ने 1 ला मल्टिप्लाय करशील तर -1 इंटू ब्रॅकेट, त्याच्या मायनर म्हणजे dy dx ला 25 ने गुणशील, सो 25 dy बाय dx. ओके, मायनस साइन दे, 5 इंटू डी स्क्वेअर बाय dx स्क्वेअर प्लस 1
त्याचे मायनर्स 4 dy by dx minus 2 d square y by dx square beta is equal to 0. चला सिम्प्लिफाय करा. सो 50 मधून 20 गेले 30. सो फर्स्ट टर्म विल बी 30y मायनस ते मल्टिप्लाय करशील तर मायनस 25 dy बाय dx. पुन्हा मायनस ते मल्टिप्लाय करशील तर प्लस 5 डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर. प्लस 1 ने केल्याने काही फरक नाही पडणार. सो प्लस 4 dy बाय dx आणि मायनस 2 डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर इक्वल टू 0. काय सिम्प्लिफाय होईल बाळा? 5 डी स्क्वेअर बाय dx स्क्वेअर मधून 2 गेले. सो आय विल राईट 3 डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर. dy बाय dx वाले दोन टर्म्स आहेत. सो मायनस 25 आणि अधिक 4 मायनस 21 dy बाय dx. उरली ही एकटीच. सो प्लस 30y is equal to 0 beta. Getting? So this is your final